तुम्हाला वाटतं की डोक्यात उवा फक्त अस्वच्छता किंवा घाणीमुळे होतात. खरं तर हा एक मोठा गैरसमज आहे. उवा, घाण आणि स्वच्छ केस असा फरक करत नाहीत. त्या स्वच्छ केसांमध्येही तितक्याच सहज राहू शकतात. उवा होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या डोक्याच्या दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याशी जवळचा संपर्क. म्हणूनच शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये, एकत्र खेळणाऱ्या मुलांमध्ये किंवा एकाच घरातील सदस्यांमध्ये त्या पटकन पसरू शकतात. याशिवाय कंगवा, हेअर ब्रश, रबर बँड, टॉवेल, उशी किंवा हेडफोन यांसारख्या वस्तू शेअर केल्यानेही उवा पसरण्याचा धोका वाढू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, उवा उडू शकत नाहीत की आणि त्यांना पंखही नसतात. त्या फक्त रांगतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पोहोचतात. म्हणून वारंवार उवा होत असतील तर फक्त उपचार करून उपयोग नाही. घरातील इतर सदस्यांची सुद्धा तपासणी करणं आणि वैयक्तिक वस्तू शेअर न करणं तितकंच महत्वाचं आहे. याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आलेला आहे. अशाच असंख्य वेगवेगळ्या विषयांच्या मराठी व्हिडिओंसाठी मला युट्यूबला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा.